तुकोबराय संतांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात। आता कृतज्ञ म्हणजे काय, तर एखाद्याने आपल्यावरती केलेले उपकारांची जाणीव ठेवणे आणि मनामध्ये आदर नम्रता त्या व्यक्तीबद्दल बाळगणे, आदर नम्रता व्यक्त करणे म्हणजे कृतज्ञता। आणि कृतज्ञ म्हणजे काय, तर एखाद्याने आपल्यावरती केलेले उपकारांची जाणीव नसणे, एखाद्याने आपल्यावरती केलेले उपकार विसरणे म्हणजे कृतज्ञ। आता मला कीर्तन दिले आमच्या आत्या, माझी आत्या, विठ्ठल विठ्ठल, तर मला कीर्तन दिलंय ती म्हणजे माझी आत्या, तिच्या मैत्रिणीने कीर्तन दिलंय। फार लांब कीर्तन आलंय बरं का, मला मी खूप खुश झाले। मला इनामगाव मध्ये कीर्तन आलं, पप्पांना मी म्हणलं कोणाच्या थ्रू कीर्तन आलंय का, माझ्या ह्याच्यावरती आले, तर पप्पा म्हणले की तुझ्या आत्याच्या मैत्रिणीच्या द्वारे तुला हे कीर्तन आले। आता आत्याच्या मैत्रिणीद्वारे हे कीर्तन आलं, मी कृतज्ञाची व्याख्या सांगितली। नंतर मला आठवलं, अरे मीच कृतज्ञपणा केला, जिच्यामुळे मला कीर्तन आलं, मी तिचंच नाव घेतलं नाही। म्हणून माझ्या आत्याचे पण मनापासून खूप खूप आभार मानते। विठ्ठल विठ्ठल। या समाजामध्ये कृतज्ञ आणि कृतज्ञ दोन्ही प्रकारचे वर्ग पाहायला मिळतात। कृतज्ञ वर्गाला श्रेष्ठ वर्ग मानलं जातं आणि कृतज्ञ वर्गाला निकृष्ट दर्जाचा वर्ग मानला जातो। एका जंगलामध्ये एका साधू महात्म्याचा आश्रम होता। त्या आश्रमामध्ये साधू बसलेले असताना एक उंदीर बाहेरनं पळत येतो। तो उंदीर साधूंच्या मांडी खाली लपतो। मांडी खाली लपल्यानंतर साधूंना म्हणतो, त्या बाहेरून येणाऱ्या बोक्यापासून मला संरक्षण द्या। साधू म्हणतात, आता साधू चांगले होते बिचारे, चांगल्या विचारांचे होते, ते म्हणले तूच बोका हो, आणि तो उंदराचा बोका झाला। आता तो बोका आश्रमामध्ये खेळत असताना एक कुत्रा त्याच्या मागं लागतात। आता कुत्रा मागं लागल्यानंतर तो परत साधूंच्या जवळ येतो। साधूंना म्हणतो, साधू त्या कुत्र्यापासून मला संरक्षण द्या, त्या कुत्र्यापासून मला संरक्षण द्या म्हणल्यानंतर साधू त्याला म्हणतात, तूच कुत्रा हो। आता तो कुत्रा होतो। कुत्रा झाल्यानंतर जंगलामध्ये फिरत असताना त्याला एक वाघ त्याच्या मागं लागतो। आता वाघ मागं लागल्यानंतर परत काय करत होतो, परत साधूंच्याकडे आला। साधू काय म्हणतील, तूच वाघ हो। साधूंना तो म्हणला, मला वाघापासून संरक्षण द्या। साधू त्याला म्हणाले, ते ऋषी त्याला म्हणाले, तूच वाघ हो, आणि तोच वाघ झाला। आता वाघ झाल्यानंतर आता आपल्या गावामध्ये काय इन्स्टाला वगैरे स्टोरी टाकतात बघा, त्याला लगेच टाकतात टायगर, काय टाकतात, त्यांना अभिमान वाटतो वाघ म्हणायला। आता तो जंगलामध्ये गेला, जंगलामध्ये गेल्यानंतर त्याचं सुद्धा शिर अभिमानाने भरून आलं। त्याला वाटलं आता आपण वाघ झालो, आता आपल्याला कोणीही काहीच करू शकत नाही, आपण अख्ख्या जंगलामध्ये फिरलं तरी कोणी आपल्याला आडवा येऊ शकत नाही, असं त्याच्या मनामध्ये विचार आला। आणि तितक्यात त्याच्या मनामध्ये पालचूक चुकली, ज्या साधूंनी आपल्याला उंदरापासून वाघ बनवलं ते साधू आपल्याला परत वाघापासून उंदीर बनवू शकतात। अहो, तो विचार त्याच्या मनामध्ये आला आणि तो साधूंच्या आश्रमाजवळ आला। त्याला वाटतं की आता आपण साधूंचा कार्यक्रम करून टाकायचा, म्हणजे साधूंचा कार्यक्रम केला म्हणजे आपल्याला आडवं येणारा कोणीही राहणार नाही, म्हणून साधूंचा कार्यक्रम करायचा म्हणून ते आश्रमाच्या उंबरट्यामध्ये येतं। साधू त्रिकालज्ञानी होते, त्यांना समजतं त्या वाघाच्या मनामध्ये काय विचार चाललाय। साधू तात्काळ त्याला वाघाचा उंदीर करतात। उंदरापासून वाघापर्यंतचा प्रवास त्याचा चांगला गेला, परंतु लगेच वाघापासून परत उंदीर त्या साधूंनी त्याला केला। असा कृतज्ञपणा त्याने त्या साधूंबरोबर केला, परंतु संत मात्र कृतज्ञ असतात। अशी कृतज्ञपणाची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील। तुम्हाला सर्वांना अर्जुन माहितीये का? अर्जुन सगळ्या माझ्या गायक मंडळींना, हे टाळकरी वृंदांना सर्वांना माहिती असणार आहे, तुम्ही सगळे जाणकार व्यक्ती बसलाय। अर्जुन म्हणजे कोण, तर त्याच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्णांनी माझ्या जगाच्या मालकाने केलं, तो अर्जुन। कुरुक्षेत्रावरच्या युद्धापूर्वीची अवस्था काय होती होती अर्जुनाची, देवा तू सांगशील तेच खरं, तू बनशील तेच मी करणार। परंतु युद्धानंतर काय झालं, त्याला थोडा अहंकार चढला। आता आपण युद्ध जिंकलोय, भगवान श्रीकृष्ण आपल्या रथाचे सारथी आहेत म्हटल्यावरती त्यांनीच पहिल्यांदा रथातनं खाली उतरायचं। अहो, त्याला अहंकार चढला, त्याने तो कृतज्ञपणा केला। त्याला माहिती होतं की आपण युद्ध कोणामुळे जिंकलोय, देवामुळे जिंकलोय, भगवान श्रीकृष्णांमुळे आपण युद्ध जिंकलोय, तरी देखील त्यांनी कृतज्ञपणा केला। परंतु संत मात्र कृतज्ञ असतात। विठ्ठल विठ्ठल।